नवरा आता भेटलाय मला, तर जर तर मी यांना सांगते आता बघा, दाढी नसताना चेहरा बघा यांचा, हां बघून घ्या. आणि दाढी असल्यावर मला बिलकुल आवडत नाही दाढी बिडी, अशी केस बिस दाढी बिडी केस वाढले ना की तू माहेर निघून जा, 8 दिवस राहा. अरे बाबा. चला मंडळी, तर झालेलं आहे माझं. इथं काय लागलं, आले त्याला सोडून आणि मलाच लय खाज, खरंच एवढे घाईघाईत पण मीच जाते सोडायला. मला लयच भाऊ बोलत की मी जातो सोडायला, तरी मीच गेले. अय तरी कालवण टाकून गेले, भात झालाय. नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कसे आहेत सर्व? तर आता मी पहिला चहा घेतलेला आहे, आंघोळ वगैरे झालेले आहे. आणि आंघोळ केले तरी पण बघा कसं डोळे वाटतात आणि थंडी वाटते, त्याच्यामुळं मग मी स्कार्फ घेतलेला आहे. चहा बनवला, चहा पियाला घेतला आणि सकाळ सकाळ चहा पिऊन सुरुवात करते मस्तपैकी. आणि घेतल्या मी चपात्यांचा पीठ मळायला, चपात्या करायला घेतल्या, कारण 1-1.5 भाकरी होती, म्हणून मग बोललो ही पुरणार नाही आणि बाबांना सकाळी नाश्त्याला सुद्धा लागते आणि दुपारी पण लागते, म्हणून मग बनवल्या. पण नाश्त्याला मी कांदेपोहे बनवलेले. चला चालले गौरांना सोडायला, 12ची शाळा आहे, 11:45 वाजलेत. आणि मीच का जाते, किती पण घाई होते, मीच का जाते, तर मला बरं वाटतं, म्हणजे बायकांसोबत बोलत येता. नाहीतर असं तर मी निघत नाही, म्हणजे आता निघायलाच भेटत नाही. पहिला निघायला भेटायचं, पण आता घरातली कामं वगैरे सगळं करताना टाईम जातो, त्याच्यामुळं मीच निघते. बोललं जाऊ दे, तेवढ्याच गप्पा गोष्टी होतात, तेवढंच बाहेर निघणं होतं, म्हणून मग निघायचं. चला मंडळी, तर झालेलं आहे माझं. इथं काय लागलं, आले त्याला सोडून आणि मलाच लय खाज, खरंच एवढे घाईघाईत पण मीच जाते सोडायला. मला लयच भाऊ बोलत की मी जातो सोडायला, तरी मीच गेले. अय तरी कालवण टाकून गेले, भात झालाय. चपात्या सकाळी केल्या, येऊन फक्त कोलंबी थोडीशी साफ केली आणि ते तेल कांद्यावर बनवली. कांदा वगैरे कापण्यात टाईम जातो असतो, तेवढ्यात मग गुड्डी आली. गुड्ड्याला साडी नेसली, केस थोडीशी विंचारली तिची पुढचीच फक्त, आणि कोलंबी झाली आणि भांडी घासून घेतली. किचनमध्ये थोडंसं झाडू मारून घेतला. आणि आता मी खूप दमले. कांदेपोहे केलेले सकाळी नाश्त्याला, आईंना दिले, बाबांनी पण खाल्ले आणि राहिलेले भाऊंनी खाल्ले. आता मी जेवणार आहे. किती वाजले? 1 वाजला. गौरांची शाळा 3:30 वाजता सुटणार आहे आणि हा उठला आत्ताशी. हे ना माझ्याशी नव्हती आहे ना, मी बोललो जरा कंबर बेडला लावते आणि मग मी जेवणार. चला, तर दुपारी मस्तपैकी थोडीशी झोप काढली, 5-10 मिनिटाची. नित्यांशला आता झोपवले, मग अशी उठलेला. आणि आता चला मी गौरांशला आणायला, कारण भाऊ आणि बाबा गेलेत बाहेर, अजून आले नाही, म्हणून मग मीच चालले. तर चलो त्याला घेऊन येते पटकन. तर मंडळी, माझे डोळे बघा कसे झाले, असं वाटतं की झोप आले मला. खरंच असंच वाटतंय मला की असं झोपावं. एवढे डोळे माझे वेगळेच झालेत, झोप आहे माझ्या डोळ्यावर असं वाटतंय. वाजलेत 7 आणि किती दिवसातनं मी पहिल्यांदा म्हणजे एवढी रिलॅक्स बसले. आणि म्हणजे काहीही आता काम नाही, म्हणजे आता मशीनला कपडे लावलेत मी, भाकरी वगैरे झालेल्या आहेत, तिकडून आले आणि भाकरी वगैरे बनवल्या. नित्यांश झोपल्या मस्तपैकी. गौरांग फक्त TV, त्यालासुद्धा दिले जेवायला. आणि आजपासून आम्ही केली मच्छीची सुरुवात, कारण अमावस्या संपली म्हणून. तर किती दिवसातून अशी मस्त रिलॅक्स बसले थोडी. काहीही काम नाही, काय नाही. भाजीचं असतं तर मग कोणती भाजी बनवू, काय बनवू हे विचार पडले असते. मच्छीचं असल्यावर कसं का होतं माहिती आहे का, दुपारीच आमचं कालवण 2 टायमाचं होऊन जातं. आणि फ्राय मच्छी असते तर फ्राय मच्छी मग ती काय नंतर करता येते, आणि फक्त भाकरी बनवायची असतात, बाकी एक्स्ट्राचं काय नसते. तर त्याच्यामुळं मच्छीचं असलं की बरं पडतं जरा. तर मग
बरं आहे, जरा बसले रिलॅक्स. पण आता थोड्या वेळा म्हणजे 7:30पर्यंत मी जेवील. नित्यान झोपलाय तोपर्यंत. मला ब्लाऊजसुद्धा शिवायचे आहेत. बघू. ती जी आरीवर्कवाली साडी आहे ती घेतली आम्हाला साखरपुड्याला, पण आई बोलतात की आपण लग्नाला लावूया. पण बघूया कसं काय ते. ब्लाऊज शिवायचं आहे मला. अस्तर आणायला जायचं आहे, PMGBत जायचं आहे मेन म्हणजे. बघूया ना, उद्या वगैरे टाईम असला तर उद्या जाईल मी, कारण मला ब्लाऊज शिवायला लागतील. माझे 2 तरी कंप्लीट करायला लागतील. आणि साड्या 5-6 पडल्या. त्या गेल्या वेळेला आम्ही पनवेलला गेलेलो तर तिथूनसुद्धा आणलेल्या 2 साड्या, तर त्यांचेसुद्धा ब्लाऊज आहेत. भाऊबीजेला एक साडी आलेली तीसुद्धा आहे. अशा 4-5 साड्या आहेत या पकडून. त्यांची ब्लाऊजं शिवायची आहेत. पहिला ते सोडून मी हे पहिला शिवून घेणार आहे. बघू, आपला साधा सिंपल फटाफट होऊन जातो. फॉल वगैरे मला टाईम भेटला पाहिजे, मेन गोष्ट टाईम भेटला पाहिजे. आणि मला टाईम काढून ते माझा ब्लाऊज आणि साडी रेडी करायला लागणार आहे. बघूया टाईम काढून कसं भेटतंय ते करायला. चला, मला टाईम भेटला थोडासा, मी टाईम तर थोडीशी बसते, आराम करते जरा. हे पण आलेत आता. आणि उद्या आमच्या घरी संडे तर संडेचा प्लॅन आहे मटण पाया, तर ते पाया घेऊन आत्ताच आलेत. मग उद्या बनवणार आम्ही. आता जस्ट आलेत ते, तर थोडासा आराम करते मी. नवरा आता भेटलाय मला, तर जर तर मी यांना सांगते आता बघा, दाढी नसताना चेहरा बघा यांचा, हां बघून घे. आणि दाढी असल्यावर मला बिलकुल आवडत नाही. दाढी अशी केस बिस दाढी बिडी केस वाढले ना की तू माहेरी निघून जा, 8 दिवस राहा. अरे बाबा, आता तर जायचं हेच नाही. चलो. जोपर्यंत माझी जाऊबाई येत नाही तोपर्यंत. उद्याचं प्लॅनिंग काय बघू देशील तुला सांगतो. कुठं? कामाला आणि जायचं. हां, मी यांना सांगत होती की हे बघा, हे असे मला आवडतात. बघा जरा बघा मासूमसा चेहरा बघा. आणि दाढी बिडी आली ना एकदम. सलून कधी खालीच नसतो, कधी पण गेलं तर कस्टमर बसलेले असतात आणि मी तिथं थांबू एकदम छपरी दिसतात, एकदम छपरी. मला बिलकुल आवडत नाही. आणि राहतात पण तसेच. आता ब्लॉगमध्ये नको बोलायला, मी बोलणार बोललीस होती तरी का घाबरतेस मला? ते नाही मी एक राजा व्लॉगर आहे ना. हॅलो, तर राजा व्लॉगर आहे एक, तर तो कसा राहतो म्हणजे जे बघत असतील इंस्टाला वगैरे त्यांना माहिती असेल, तर तो कसा वेगळाच राहतो. असा कशी पण सैल टी-शर्ट वगैरे आणि अशी तशी राहतात. जेव्हा दाढी वगैरे नसते, मला बिलकुल आवडत नाही तसे. एकदम वेगळेच खतरनाक दिसतात मला असे. आता मस्त वाटतात. म्हणजे हाय हसू येते मला, पण मला अशा आवडतात. हे दाढी वगैरे. मी त्यांना आता बोलली की दाढी केस वाढली ना का लगेच जायचं दुसऱ्या दिवशी. पण असं प्रेमानंद महाराज बोलतात की दाढी केस आपण बुधवार आणि एक कुठला वार सांगितला मला आता लक्षात नाही, पण बुधवार लक्षात आहे. बुधवारी आणि दुसरा एक वार कुठला तरी बोलले, त्या वारालाच कापायची केस आणि दाढी, ते चांगलं असतं. आता यांनी कोणत्या वाराला कापली मला आता लक्षात नाही, तर त्या वारालाच कापायची. आणि प्रेमानंद महाराजांचं ऐकायला खूप छान वाटतं. तर यांच्याकडनं ही माझी कंप्लेंट आहे. मला हे बिलकुल तसे आवडते, मला हे असे आवडतात. आता दाढी वगैरे केले ना एकदम मस्त फ्रेश दिसतात. तर असं मस्त वाटतं. तर वाजले 7:15 आणि खूप थंडी आहे, त्याच्यामुळं मी हे घातलेलं आहे. थंडी वाजते रात्री आणि आमचा फॅन फास्ट लागते, मला बारीक नाही लागत. आणि म्हणून मग मी असं घेतलं. आता झोपलेत सगळे. तर त्या दिवशी आईने काय काय आणलं बघा. गुलाबजाम पण कोणी आणलेले, मावशीने मामीने आणलेले का आईने आणलेले काय माहिती नाही. आणि हे तेला काय बोलतात, मटरी बोलतात का काय बोलतात काय माहिती नाही. तर हे घेऊन आली. आणि हे गौराशला लागतंच, हे कचोरी, परत हे समोसा कचोरी, हे 3 घेऊन आले. तर आत्ता माझी इच्छा झाली, तर मग मी काहीतरी खाते. वाजलेत किती माहीत आहे का,
12:15 आणि आता मी गरम पाणीसुद्धा लावलं आहे. ये जातीला तर आंघोळीला राऊंड मारायला गेले. आज थोडं लेट झालं त्यांचं जेवण, त्याच्यामुळं आता राऊंड मारायला गेलो आणि मग येतील. तर आता मी खाऊन घेते 12:15 वाजता. चला आजचा ब्लॉग इथंच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि आई दिसत नसतील तर मी नाही जास्त दाखवत, मध्ये कधी तर दाखवेल मी, बघूया. चलो बाय बाय.